मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस कसा होतो, मेंदूचा कुठला तरी भाग काम करणं कसं बंद होतं ते बघितलं. पण आता हे पॅरालिसिस म्हणजे एक्झॅक्टली आहे काय ते थोडक्यात बघू आणि त्याला अवॉइड करायचं असेल तर काय करावं लागेल. ओके, सिंपल. आता पॅरालिसिस म्हणजे काय ते बघू अगोदर. पॅरालिसिस ऑकर्स व्हेन कम्युनिकेशन पाथवे बिटवीन ब्रेन अँड मसल्स इज डिस्टर्बटेड. म्हणजे आपला मेंदू आणि हे जे मसल्स आहेत आपले याच्यामध्ये कनेक्शन आहे ना वायरचं. हे बघा तुम्हाला दाखवतो, हे मेंदू आहे आणि मेंदू पासून हे सगळं नर्व सिस्टम आहे, हे सगळ्या वायरी आहेत पूर्ण शरीरामध्ये. आणि हा काय देतो, संदेश देतो, बरोबर. आणि हा संदेश देऊन मग आपले मसल्स, समजा हात वर करायचा, बोलायचं, सगळं कोऑर्डिनेशन इथून होतं. याचं आणि यांची पहिलं तर काय, याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे, जसं कम्प्युटरचा प्रोसेसर असतो, तो जर बिघडला पर्टिक्युलर भाग मेंदूचा, तर याला संदेश जाऊ शकत नाही, कारण हा संदेश प्रोसेसच करू शकत नाही. थोडक्यात सांगतो, आपण जर बघतोय, आपण तुम्ही व्हिडिओ बघताय, तो बघितलेला मागे प्रोसेस होतो इथे. ओके, ती इमेज आलेली, तिचं अनालिसिस होतं, परत मेंदूकडे जातं, ही कशाची इमेज आहे विचारलं जातं, मग लक्षात येतं की बाबा रे ही आपल्या ओळखीची, मग ती तुम्हाला सांगतं रिटर्न. हे फास्ट होतं, भरपूर फास्ट आहे प्रोसेसर आपला. ओके, कुठल्याही कम्प्युटरपेक्षा सगळ्यात फास्ट आहे. तर आता हे जर प्रोसेसर बिघडला, पहिली गोष्ट काल बघितलं आपण स्ट्रोक कशामुळे येतो, मेंदूचं ज्या पेशी आहेत त्या आयुष्यभर त्यांचा काय आयुष्य आहे, या पेशी जर एकदा बनल्या लहानपणी तर मरेपर्यंत आपल्या बरोबर असतात, आणि एकदा जर मेल्या तर परत तयार होत नाही. म्हणूनच मागच्या वेळेस बोललो बाबा रे हेल्मेट वापरा. ओके, कारण ह्या जर पेशी गेला तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. इकडचं हाताचं पायाचं काही जरी झालं तरी मेन जे इक्विपमेंट आहे हे आणि हे हार्ट महत्वाचं असतं, ब्लड सगळ्यात महत्वाचं आहे, आणि हे दोन इक्विपमेंट महत्वाचे. बाकी सगळं इव्हन आता हार्ट पण चेंज करतात, पण ब्रेनचं अजून झालं नाही. असो, सो एकतर याच्यात बिघाड येऊ शकतो, किंवा ही जी आहे सिस्टीम मेन वायर जी आहे ती मेन वायर आपल्या कशातून गेली, स्पायनल कॉर्ड. ओके, आपला जो मणका आहे मणक्यामधून गेली, म्हणून एवढा स्ट्रॉंग असतो मणका आणि फ्लेक्सिबल पण असतो, त्याच्यातून गेली. जर मणक्याला काही इंजुरी झाली, एकतर याला झाली किंवा याला झाली, किंवा हे नर्व सिस्टम, आता इथं जर ब्रेन कधी इथं जर काही डॅमेज झालं तर मग हात आपला इथपर्यंत संदेश जाणार नाही. या सगळ्या कारणामुळं पॅरालिसिस होऊ शकतो. पॅरालिसिस म्हणजे काय, संदेश, इथला संदेश इथे न जाणं. मग याच्यात बिघाड किंवा सिस्टम मध्ये बिघाड कुठेतरी, किंवा मणक्यामध्ये बिघाड. सिंपल. टेम्पररी आणि परमनंट दोन प्रकार असतात, किंवा पार्शियल. कधी कधी टेम्पररी थोड्या वेळापुरता होतो, सिस्टम काहीतरी अडकलं जातं किंवा थोडंसं होतं, आपला क्रॅम्प येतो किंवा त्याच्यामुळे ना थोडा वेळ आपल्याला जाणवत नाही, पण नंतर ज्यावेळेस ते क्लिअर होतं त्यावेळेस आपल्याला लगेच संदेश जातो. कधी कधी होतं हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, ते काय झालं टेम्पररी झालं. आणि परमनंट काय, पॅरालिसिस होऊन जातो. पॅरालिसिसचे बरेचसे उदाहरण आहेत आपल्याकडे. पार्शियल, अफेक्टिंग सम मसल्स, ऑर कम्प्लीट अफेक्टिंग मसल्स इन अ रिजन. आता मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं तुम्हाला, इकडचं जे आपला मेंदू आहे डाव्या साईडचा, ती पूर्ण उजवी साईडची अर्धी बाजू काय करतो, कनेक्टेड आहे. इकडचं इकडे कनेक्टेड आणि इकडचं इकडे कनेक्टेड आहे. ओके, त्याच्यामुळे जर उजव्या मेंदूला जर झाला पॅरालिसिस तर डावी बाजू जाते, डाव्या बाजूला झाला तर उजवी बाजू जाते. ओके, आता कॉमन कॉजेस काय आहेत पॅरालिसिसचे, कारण काय आहेत पॅरालिसिसचं. पहिलं कारण काय, स्ट्रोक. तुम्हाला सांगितलं स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये बिघाड होणे, मेन प्रोसेसर मध्ये प्रॉब्लेम होणे, कुठला तरी रिजन त्याच्या पेशी मरणे, किंवा न्यूरॉन्स म्हणतात त्याला. न्यूरॉन्स आपल्याला आयुष्यभर जगतात आपल्या बरोबर, किंवा पेशी थोड्याशा लांब असतात ना. का असतात माहिती, तुम्हाला सांगितलं ना एका लेक्चरमध्ये, त्या पेशी लांब असतात, बाकीच्या पेशी गोल गोल असतात. या पेशी लांब का असतात, त्याच्यावर जास्त माहिती कशासाठी स्टोअर करण्यासाठी त्या लांब असतात. किती हुशार आहे निसर्ग बघा. सो a sudden interruption in the brain's blood supply damages areas responsible for motor control. मोटर म्हणजे हालचाल. ओके, सो ब्रेनचं इंटरप्शन काय करतो, ब्लड सप्लाय. ओके, आता पेशी जगतात कशा, तुम्हाला सांगितलं, त्यांना काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. कशातून जाते ती, आपण श्वासोच्छवास घेतला, CO2 मधला ऑक्सिजन घेतं ते, त्याच्यानंतर काय घेतं, एनर्जी घेतं. ओके, ग्लुकोज. म्हणजे ह्या दोन गोष्टी, दळणवळणाचं काम कोण करतं, हार्ट सप्लाय. म्हणजे जे हायवे आहेत, हायवेवरून काय जातं, हे जातं काय, ब्लड मध्ये काय काय जातं, आपलं अन्न जे खायला लागणार आहे,
ओके, ग्लुकोज आणि दुसरं काय आहे तर ऑक्सिजन, ह्या दोन गोष्टी जातात पेशीला आणि त्या आत गेल्यानंतर त्याचं एटीपी बनतं. म्हणजे ते काय ब्रेन सेल्स चालण्यासाठी जे लास्ट फॉर्म ऑफ एनर्जी आहे ते एटीपी आहे, ते बनतं आणि मग ब्रेन आपलं चालतं. ते जर आलंच नाही, म्हणजे जर पेशीला काही खायलाच आलं नाही तर मग पेशी मारणार आहे ना उपाशी. जास्त वेळ उपाशी राहूच नाही शकत नाही बघा ब्रेनच्या सेल्स. थोड्या वेळ राहतील पण जास्त वेळ ब्रेन डेड होतं माणूस जर रक्तपुरवठा झाला नाही तर. अजून एक हे कारण आहे, रक्तपुरवठा जरी झाला नाही तर काय होतं, स्ट्रोक होतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, ब्रेनला लागलं काही प्रोसेसर बिघडलं लागला तर इंजुरी होऊ शकते. त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड इंजुरी, तुम्हाला सांगितलं जे स्पायनल कॉर्ड आहे जे आपला मणका आहे त्याच्यात इंजुरी. त्याच्यानंतर काय, ऑटोइम्युन अँड डिजनरेटिव्ह डिसीजेस. ऑटोइम्युन म्हणजे आपलं काय रोगप्रतिकार शक्ती. बघा एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की रोगप्रतिकार शक्ती काय व्हायरसवर अटॅक करते आणि त्यांना मारते. कधी कधी काय होतं, रोगप्रतिकार शक्ती वेडी होऊन जाते, वेडी, आणि ती व्हायरसला मारण्याऐवजी आपलेच पेशी मारायला सुरुवात करते. त्याला बोलतात ऑटोइम्युन किंवा डिजनरेटिव्ह डिसीजेस. डिजनरेटिव्ह अवघड आहे कार्यक्रम ऑटोइम्युन सिस्टमचा. त्याच्यामुळे मल्टिपल स्कॅलरेसिस, MS, ऑटोइम्युन डिसऑर्डर वेअर नर्व कव्हरिंग्स आर अटॅक्ड. नर्वच्या ज्या कव्हरिंग्स आहेत, कव्हर जे नर्वचं ते अटॅक केलं जातं. डिसरप्टिंग कम्युनिकेशन, आपली जी नर्व सिस्टीम आहे त्याचं जे कव्हरिंग आहे त्याला अटॅक केला जातो नर्व सिस्टीमच्या. ज्या आता आपण नर्व सिस्टीम बघितली ना फोटोमध्ये, त्याच्यामध्ये ही जी नर्व सिस्टीम आहे याच्यावर अटॅक केला जातो, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आणि काय, ALS म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह कंडिशन दॅट विकन्स नर्व आणि मसल फंक्शन. हे पण आहे अजून एक नवीन काय. आणि हे काय, द ह्युमन सिस्टीम मिस्टेकनली अटॅक्स नर्व. मिस्टेकनली तुम्हाला सांगितलं ते व्हायरसवर अटॅक करण्याऐवजी आपलेच पेशींवर अटॅक करतोय नर्व सिस्टम, लिडिंग टू टेम्पररी पॅरालिसिस. या सगळ्या गोष्टी आहेत. तिसरं कारण काय, इन्फेक्शन. पोलिओ. बघा आता पोलिओचे आता आपण उच्चाटन केलं पोलिओचं पूर्ण डोस देऊन देऊन. डोस म्हणजे काय असतं माहिती का, तुम्हाला सांगतो. पोलिओचा डोस म्हणजे अर्ध मेलेले त्याचे जंतू असतात. आपली नर्व सिस्टीम ज्यावेळेस स्ट्रॉंग असते लहानपणी त्यावेळेस अर्ध मेलेले जंतू सोडले जातात. मग त्या आपली जी इम्युन सिस्टम आहे, ज्या रोगप्रतिकार शक्ती, पांढऱ्या पेशी, त्यांना कळतं की बाबा रे कसं मारायचं यांना. मग ते जे संदेश आहे आपल्या मेंदूमध्ये फिट केला जातो की अशा प्रकारचे जर कोण आलं, सैन्य हे आलं, शत्रू आला काय पोलिओचा, तर त्याला कशा प्रकारे अटॅक करायचा आणि मारायचा. त्यामुळे जर परत जर पोलिओचं जर आले व्हायरस आपल्या शरीरामध्ये तर त्याला कसं मारायचं ते आपल्याला ऑलरेडी काय लिहून ठेवलेलं आहे आपण मेंदूमध्ये. हे असतं लसीकरण. त्याला काय बोलतात, लसीकरण. असंच होतं सगळ्या गोष्टीचं. सो आणि दुसरं काय, इन्फ्लेमेशन कॉज्ड बाय इन्फेक्शन कॅन डॅमेज द नर्व सिस्टम. इन्फ्लेमेशन म्हणजे काय, सूज येते मेंदूला वगैरे. ओके. अदर कॉजेस काय, नर्व कंप्रेशन. कधी कधी नर्व सिस्टमचं कंप्रेशन दाबली जाते, त्यामुळं काय होतं, कॅन प्रेस द नर्व सिस्टम. त्यानंतर सेलिब्रल पाल्सी हा एक नवीन आजार आहे आता निघलाय. त्याला काय म्हणतात, त्या सेलिब्रल पाल्सीला कंडिशन कॉज्ड बाय ॲबनॉर्मल ब्रेन डेव्हलपमेंट ड्युरिंग इन्फन्सी. लहान पोरगा असेल तर त्याचं ब्रेन ज्यावेळेस डेव्हलप होत जातं, मला सांगितलं आपल्याकडे असतात ज्या पेशी, पण त्यांचा डेव्हलपमेंट होत जाते. त्या डेव्हलपमेंटच्या वेळेस जर प्रॉब्लेम झाला, बेसिकमध्ये जर झोल झाला तर हे सेलिब्रल पाल्सी होतं बघा. त्याच्यानंतर टॉक्सिन्स, एक्सपोजर टू हार्मफुल केमिकल्स कॅन डिस्टर्ब द नर्व सिस्टम. हे महत्वाचं आहे, आपण पुढे बघू आणखी. हाऊ टू अवॉइड, हे महत्वाचं आहे. आता अवॉइड कसा करायचा. स्ट्रोक प्रिव्हेन्शन. कालच सांगितलं तुम्हाला स्ट्रोक कसा येतो, कालचा व्हिडिओ बघा परत. स्ट्रोक म्हणजे काय, ओके, प्रिव्हेन्शन. त्याच्यात काय करायला लागेल, कंट्रोल ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल अँड ब्लड शुगर लेवल्स. कालच सांगितलं तुम्हाला, लक्षात घ्या परत कालचा व्हिडिओ बघा. ट्रान्स फॅट किती खतरनाक आहे. ओके. मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. ट्रान्स फॅट कशातून, मेनली तळलेल्या व्हेजिटेबल ऑइल मधून ट्रान्स फॅट येतं. ते जर आलं तर आपल्या मेंदूचा कार्यक्रम करून टाकणार आहे ते, लक्षात घ्या. आपल्या आर्टरीमध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्या साईडला ज्या भिंती आहेत तिथं अडकतं ते, लक्षात घ्या. हे पोटाकडे नाही अडकत ते रक्तवाहिन्यांमध्ये अडकतं ट्रान्स फॅट. हे जे पोटाचं आहे हे वेगळं फॅट आहे. ते जे ट्रान्स फॅट ते डायरेक्ट रक्तवाहिन्यांमध्ये अडकतं आणि मग रक्तवाहिनी बारीक होत जाते. माणूस बारीक जरी असला तरी माहिती नाही बाबा त्याचा ब्लड प्रेशर कमी जास्त होऊ शकतो. बारीक माणसाला सुद्धा ब्लड प्रेशरचे आजार आहेत, जाड्याच्या माणसाला येतं असं काही नाही, लक्षात घ्या.
सो मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल विथ अ डाएट रिच इन फ्रुट्स, हेल्दी लाईफस्टाईल, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स अँड होल ग्रेन्स. ओके, हे जर खाल्लं, फळं खाल्ले, व्हेजिटेबल खाल्ले आणि होल ग्रेन्स, ओके, प्रोसेस्ड नाही, जसे निसर्गाने दिलेत तसे, होल म्हणजे जसे आहे तसे. अवॉइड स्मोकिंग अँड एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन. टॉक्सिन्स बघितलं होतं, हे काय करतं माहिती का, स्मोकिंग आपल्या नर्व्ह सिस्टीमवर कंट्रोल करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटतं, हा नर्व्ह सिस्टीमला कंट्रोल झाला. ओके, लक्षात घ्या, संदेश इकडचा तिकडचं न्यायचं, आपल्याला बरं वाटतं की आपली जे मेंदू आहे त्याच्यावरचा ताण थोडासा कमी होतो, ताण स्ट्रेस कमी होतो, कारण त्याचं काम थोडंसं थांबवलं जातं नर्व्ह सिस्टीम. अल्कोहोल पण तेच करतं. सो स्टे ऍक्टिव्ह विथ रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम करा. प्रिव्हेंट स्पायनल कॉर्ड इंजुरीज, ऑलवेज विअर सीट बेल्ट वाईल ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट घाला, नाहीतर आपण धक्का देऊन आपला मणका तुटू शकतो. मणका तुटला तर कार्यक्रम आहे बाबा. सगळ्यात महत्वाचं हे सिस्टम लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय, यूज प्रोटेक्टिव्ह गिअर्स फॉर स्पोर्ट्स, फिजिकल ऍक्टिव्हिटीज. ज्यावेळेस काही फिजिकल स्पोर्ट्स करणार त्यावेळेस हेल्मेट वगैरे सगळं प्रोटेक्टिव्ह गिअर्स घाला. अवॉइड रिस्की बिहेवियर्स लाईक डायव्हिंग इन टू अननोन वॉटर्स. माहिती नसेल किती उथळे पाणी किंवा किती खोले, उडी मारू नका, मणक्यावर पडले तर कार्यक्रम होईल. ओके, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन अँड हायजीन. वॅक्सिनेशन, गेट वॅक्सिनेशन, प्रिव्हेंट लाईक पोलिओ आणि हे काय मेनिनगिट्स, काय खतरनाक नाव असतात बाबा या आजारांची. तर पोलिओ आणि हे मेनिनगिट्स काय जे आहे त्याचं काय घ्या, लसीकरण करा. लसीकरण म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मेंटेन गुड पर्सनल हायजीन टू प्रिव्हेंट इन्फेक्शन्स. क्लिनलीनेस ठेवा, नाहीतर इन्फेक्शन होईल. मॅनेज क्रॉनिक कंडिशन्स, फॉलो मेडिकल गायडन्स फॉर डिसीजेस लाईक डायबिटीज. डायबिटीज अवघड आहे बाबा. डायबिटीज जर झाला तर त्याचं स्ट्रोकमध्ये रूपांतर होऊ शकतं. ऑटोइम्युन डिसऑर्डर, जे ऑटोइम्युन डिसऑर्डर तुम्हाला सांगितलं, जे व्हायरसवर अटॅक करण्याऐवजी आपल्याच पेशींवर, आपल्याच नर्व्ह सिस्टमवर अटॅक करतंय, हे काय असतात, क्रॉनिक डिसीजेस असतात. क्रॉनिक म्हणजे काही दीर्घकाळ आजार जे असतात त्याला म्हणतात क्रॉनिक डिसीजेस, दीर्घकाळ. रेग्युलरली मॉनिटर अँड ट्रीट ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवा थोडंसं. अर्ली डिटेक्शन अँड ऍक्शन. हा, आता लक्षात येऊ शकतं आपल्याला की स्ट्रोक येऊ नये म्हणून किंवा लर्न टू रेकग्नाइज स्ट्रोक सिम्पटम्स. स्ट्रोकचे सिम्पटम काय ते लक्षात घ्या. काय, सडन विकनेस, अचानक विकनेस येऊन जातो. सडन काय, सल्ड स्पीच होऊन जातं. ओके, त्याच्यानंतर ऑर फेशियल ड्रॉपिंग्स किंवा असं होऊन जातं. लक्षात घ्या इथं, म्हणजे इथले जे मसल्स आहेत सगळे फेसवर, सगळ्यात जास्त मसल्स तुम्हाला सांगितलं किती आपण फेशियल एक्सप्रेशन करू शकतो. ओके, ते जे आहे साऊथ इंडियन तो डान्स, त्याच्यामध्ये फेसचे किती एक्सप्रेशन्स आहेत, सगळ्यात जास्त स्नायू आपल्या फेसवर ठेवले. लक्षात घ्या, कारण आपल्याला हसायचं आहे, रडायचं आहे, हे सगळे जे भावना आहेत ते इथे एक्सप्रेस होतात. त्याच्यासाठी हे जर यांचं जर कंट्रोल केलं तर हे असं होऊन जात आहे. त्याला काय बोलले, फेशियल ड्रॉपिंग. सीक मेडिकल अटेन्शन इमिडिएटली फॉर सिम्पटम्स लाईक न्यूमरस टिंगलिंग. जर टिंगलिंग होत असेल, टोचल्यासारखं होत असेल बऱ्याच वेळा, तर मेडिकल अटेन्शन, डॉक्टरकडे जा बघा. त्याच्यानंतर काय सांगितलं, मेंटेन अ हेल्दी नर्वस सिस्टीम. हेल्दी नर्वस सिस्टीम, जी नर्वस सिस्टीम तुम्हाला फोटोमध्ये सांगितली मी, ही नर्वस सिस्टीम म्हणतात याला. लक्षात घ्या, ती नर्वस सिस्टीम कशी, एंगेज इन बोथ फिजिकल अँड मेंटल एक्सरसाइज टू कीप ब्रेन अँड नर्व सिस्टीम हेल्दी. फिजिकल रनिंग करा, पूर्ण सगळी जी सिस्टीम आहे ती पण आपली हल्ली पाहिजे, थोडीशी घाम आला पाहिजे. मी सांगून थकलो, दररोज अर्धा तास रनिंग करा, पळा, व्यायाम करा. दररोज अर्धा तास करणं गरजेचंच आहे. ओके, मी करतो बरं का. काल अर्धा तास 5 किलोमीटर रनिंग केली, 400 किलो कॅलरीज गेल्या. त्याच्यानंतर स्विमिंग केली 1 तास. ओके, असं माझं रुटीन असतं रेग्युलरवालं, करायलाच पाहिजे. मी सांगतो म्हणजे मी पण करतो अगोदर, नंतरच सांगतो. ओके, सो एंगेज बोथ फिजिकल आणि ब्रेन. मेंटल एक्सरसाइज, चेस वगैरे खेळा ज्याच्यामध्ये डोकं लागेल. ओके, पिक्चर, मूव्ही नका बघू, हे बघा किंवा काहीतरी वाचा. जे क्युरिओसिटी, माइंडची क्युरिओसिटी ठेवा, म्हणजे माइंड काय राहील, एंगेज राहील. तिचा पण व्यायाम आहे, तुम्हाला सांगितलं मेंटल व्यायाम भरपूर महत्वाचा आहे. किंवा मेडिटेशन करा. त्याच्यानंतर अवॉइड एक्सपोजर टू हार्मफुल सबस्टन्सेस अँड रिड्यूस स्ट्रेस. ताण डोक्यावरचा थोडा कमी करा. आणि हे जे सबस्टन्सेस आहेत, काय ड्रग्स वगैरे, हे सगळे नर्व्ह सिस्टीमला डॅमेज करणार आहे. इव्हन तुमची तंबाखू सुद्धा आणि अल्कोहोल, दारू, या सगळ्या गोष्टी नर्व्ह सिस्टमचा कार्यक्रम करतात. लक्षात घ्या, फुकट मिळालंही सगळं आपल्याला.
त्याच्यात घाण करू नका. तर बघा, आज आपण काय बघितलं, पॅरालिसिस म्हणजे काय आणि तो अवॉइड कसा करायचा. ओके, 3च गोष्टी परत परत सांगतो तुम्हाला मी. चांगलं खा रे बाबांनो, नैसर्गिक खा, नैसर्गिक. आपले पंजोबा काय खातो ते लक्षात घ्या आणि तेच हेल्दी आहे. ओके, बाकीचं डोकं लावूच नका. पॅकेट फूड नव्हतंच पहिलं, त्याच्यामुळे पॅकेट फूड चांगलं नाहीच आहे. सिंपल आहे. विचारायचा प्रश्न, माझे पंजोबा खात होते का हे चपाती? पंजोबा आपले खात नव्हते. 72च्या दुष्काळानंतर चपाती आपल्या ताटात आली, लक्षात घ्या. भाकरी खात होते ते. डोक्यात घ्या थोड्याशा गोष्टी. त्याच्यानंतर चांगलं खाल्ल्यानंतर काय, मेंदूला चांगलं खाऊ घाला. वाईट साईड गोष्टी जाऊ देऊ नका. वाईट साईड गोष्टी गेल्या तर तसंच त्याच लाईनला जातो आपण. थोडंसं लक्षात घ्या. काय, मुद्दाम होऊन चांगले पुस्तकं वाचा, चांगल्या गोष्टी ऐका. रोज माझं लेक्चर ऐकलं तरी चालेल आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरं काय आहे, आनंदी राहा. बाकी काय. ओके, नमस्कार.